गुड वन गुड वन. केवढं काय काय. बरं झालं ती कन्व्हिन्स झाली. किमान साहिलचं नाव घेतल्यावर तरी कन्व्हिन्स झाली. नाईस नाईस. हे सगळं तिच्या चेहऱ्यावर लागणार आहे आता. वाव. मला ना इतकं बरं वाटतंय ना आज. किती दिवसांनी मी माझं मेकअपचं सामान काढलं. मी तर विसरूनच गेले होते की माझ्या अंगी मेकअप ही कला आहे म्हणून. आपण याचं काहीतरी केलं पाहिजे माहितीये का. ऍक्च्युली शी मला आधी का नाही सुचलं. म्हणजे आपण ना काहीतरी असं स्कीम ठेवल्या पाहिजेत आपल्या हॉटेलमध्ये. म्हणजे एवढं बिल झालं ना तुमचं की ही ब्युटी ट्रीटमेंट फ्री. काय बोलते नाही का. म्हणजे 3 थालीपीठं घेतली चला तुमची नखर रंगवून देतो. किंवा किंवा ते 10 मिसळ घेतलेले त्यांचे केस रंगवून द्या रे. हा हे 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 पावभाजी खाणारे यांचा चेहरा साफ करून द्या. चेहरा साफ. हा भाई काय ते फेशियल हेअर कलर वगैरे. मस्त रे आपण करूया. हा येस येस. मी म्हणते करूच आपण. येस. साहिल काय हुशार आहे ना. जाताना त्याची इच्छा सांगून गेला की मुक्ताला तिच्या सौंदर्याची जाणीव करून द्या. आणि त्यासोबत ना त्यांनी ही पण जाणीव करून दिली की आनंदी तुझ्याकडे काहीतरी कला आहे ती वापर सतत. हो आणि तुझ्या सेकंड इनिंगचा पहिला कस्टमर आपली मुक्ता आहे. आता बघ कशी जादू करताय. लॉजिक नाही मॅजिक दाखवते. नाईस. काय काय ग सगळं सांग ना मला. मला काहीच माहित नाहीये. हे ना तर मी सांगते. हा आहे ना हा बेस असतो. हा आधी चेहऱ्याला लावायचा असतो. हा पक्का लागतो. बेस पक्का पाहिजे. माहितीये का तुला. त्याच्यानंतर ही कॉम्पॅक्ट लावायची असते चेहऱ्यावर. मग हे कटिंग आपण नाक शार्प करतो इथे इथे शार्प करतो. त्याच्यानंतर कटिंग म्हणतात. आहे शब्द. आम्ही सलून मध्ये हे करतो त्याला कटिंग म्हणतात. अरे सांगते ना. हा हे मग त्याच्यानंतर हा यात आहे ब्लश ऑन. यात ब्लश ऑन आहे. हे आयशॅडोज आहे ते डोळ्यांना लावायचे असतात. त्याच्यानंतर हे आहे केक लायनर. आणि या खूप साऱ्या लिपस्टिक्स आणि इथे लिप लायनर्स आहेत. असं सगळं आहे. माय गॉड हे फक्त चेहऱ्यासाठी. आणि नशीब बायका हाता आणि पायाचा मेकअप करत नाही. नाहीतर भिंत रंगवायचे ब्रश आणि बुलडोजर वगैरे आणायला लागले असते आपल्याला. त्याचा पण वेगळा मेकअप असतो. त्याचा पण वेगळा मेकअप असतो. मुलांचं फार सोपं आहे ग. आम्ही काय करतो सकाळी उठतो दात बीत घासतो असं आंघोळ वगैरे करतो. दाढी ट्रिम झाली केस विंचरले की तयार मेकअप डन. हो तर असंच असतं. अरे लग्नात कसं सगळ्या विधी झाल्यावरच वाटतं आपलं लग्न झालंय. तसंच असतं याचं. सगळं मेकअप झाल्याशिवाय वाटत नाही आपण नटलोय. मी ट्राय करू. तू कशाला. नाही करतो ना. मला काय मला आता ऍक्च्युली कॉम्प्लेक्स आलाय ग. हे एवढं सगळं विश्व आहे याच्याबद्दल मला काहीच माहित नाही यार. व्हॉट इज दिस यार. अरे मग तुला ट्राय मला ट्राय करायचं. थांब तुला सगळ्यात सोपी गोष्ट काजळ. तू काजळ लाव. मग काजळ मी आरसा धरते तू ट्राय कर डोळ्याला. हो ओके ग्रेट. हा नीट जमतंय. जमणार आहे. करून देऊ करून दाखवू. नाही नको मला म्हणा. हा हळू हळू. जमलंय. हट यार तुम्हाला लोकांना ना काही सिरियसली शिकवताच येत नाही. अरे मी काहीच केलं नाही पण यार. नीट सांगता येत नाही का यार. अरे काजळ तिथेच लावायचं. हट यार. काय काय बाई काय काय हे काय लिहिलंय बाई. डोंगरी कोपरी. मी पहिलेच सांगतोय आपण जाणार नाही. ते डंगरीज आणि केपरीज असं आहे. अच्छा अच्छा ते काय. अच्छा काय काय कळलं तुला. ते मुलींचं कळलं. काय मुलींचं. ते मुलींचं मेकअपचं ते मला माहिती आहे. मी गंमत करत होते. डोंगरी मेकअपचं सामान नाहीये. हे कपडे आहेत. स्टाईल्स असतात कपड्यांच्या स्टाईल. मी आता स्केचेस करते. त्याला काय सूट होईल याचे. जमसूट. वाव तुला कसं कळलं हा शब्द. जमसूट लिहिलंय ते. जमसूट. आणि काय हॉट पंत. हॉट पंत ते इंग्लिश मध्ये लिहिलंय मी. हॉट पॅन्ट. हॉट पॅन्ट.
म्हणजे बाई कसं इस्त्री करून एकदम पॅन्ट गरम करायची आणि घालायची हॉट पॅन्ट. जाऊ दे ना. बस. हे शोल्डर ऑफ टॉप काय? ऑफ शोल्डर टॉप त्याला असं असतं खाली. डिम्पल कपडे. येस. हे हराम हॅरम. हॅरम. आणि हे काय पलाझाला मिळतं? पलाझो आहे ती पप्प्या. प्लाझो. भगवान तुझे अगर बेटी हुई ना तो तू उसे मुक्ताताई जैसे बनाना, एकदम डैशिंग. हाँ, आजकल ऐसे ही लड़कियों का जमाना है, एकदम वो नाजुक साजुक खूबसूरत सादी लड़कियों का जमाना गया अभी. तयारी चालू आहे. ए मेरी बायको आ गई. कोण आहे? भगवान. हेलो. हाँ भगवान, कैसा है तू? अच्छा है. हाँ हम सब भी अच्छे हैं, एकदम मस्त मजे में. हाँ ये तू ना इधर चाहिए था. अभी जोरदार तैयारी चालू है इधर. हाँ एकदम जोरदार. अरे मुक्ताताई को सुंदर बनाने की तैयारी चालू है. मुक्ताताई को. हाँ मतलब ना भगवान मैं क्या बोलती है, मेरे को जो बोलने का है ना वो पहले हिंदी में तैयार करती है, बाद में तुझको फोन करती है. हाँ ठीक है. हाँ चलो बाय. हाँ काय करतायत सगळे? काय करतायत म्हणजे काय, ऐक ना, साहिल दादांचं पत्र आलंय कॉम्प्युटरवरती. ते असेच पत्र पाठवणार आहेत. आणि तर या पत्रात त्यांनी काय लिहिलंय माहितीये का? मुक्ताताईला सुंदर बनवा. काय गरज आहे? म्हणजे ते आहे तशा सुंदर आहेत की? नाही आहे, ते सुंदर आहेत पण अजून सुंदर दिसतील ना. हे तुला सांगतो, साहिल दादा आहे ना आपल्यासाठी पण पत्र पाठवणार आहे. हा पाठवतील ना. आणि लिहितील, मी येईपर्यंत जरा कमी खा आणि बारीक होऊन दाखवा. नाही ते तसं नाही लिहिणार, ते लिहितील भगवानला चांगलं मराठी बोलायला शिका. अरे हा बरोबर. आणि माझ्यासाठी काय लिहितील सांगू? हा सांग ना. सांगू? हा असं लिहितील की मी येईपर्यंत उर्मिला वहिनीचं डोहाळे जेवण याच हॉटेलमध्ये करा म्हणून. हे आता डोहाळे जेवणाला हिंदीमध्ये काय बोलतात हे तयार कर आणि भगवानला फोन कर. मला काकड्या कापायच्या आहेत आणि पपईचा ज्यूस पण काढायचंय मुक्ताताईंसाठी. कामे. पण हे मुक्ताताईला सुंदर करणार आहेत म्हणजे नेमकं काय करणार आहेत? मुक्स हे बघ. नाही मला नाही आवडत हा कलर. का नाही आवडत मला? हा नको. हा बाबो केवढं छोट आहे ते, मी नाही घालणार. अरे याला काय अर्थ आहे? मला हाच लुक हवाय. घालणार मी आहे ना, मग मी ठरवणार काय घालायचं आणि काय नाही ते. मग मी इथे काय तुला ते कपडे घालून द्यायला बाळासारखे? मग नको करायला, कॅन्सलच करून टाकू. हा तुम्ही फक्त ते काय फेस पॅक लावा, केसांचं काय ते करायचं करा. हे कपडे बिपडे आपल्याला नाही जमणार असं छोटं. मग काय हे लेंगे घालणार आहेस आयुष्यभर? माझी आई आहे ना, तिच्या गावाकडे तिचे आजोबा आहेत ना, ते घालतात असे लेंगे. कुठलं गाव तुझ्या आईचं? हा मुद्दा आहे का? मी चालले यार. एक परी चिडू नकोस ना. मुक्ता अगं तू हो म्हणाली असं आता. मग आता करायचं ना सगळं, मनापासून कर ना. अरे काय इच्छा आहे? बघा साहिलची इच्छा होती ना की मी शिकावं, मग ते करू ना आपण. हा ते करू. परी तू मला इंग्लिश शिकव, तू माझ्याकडनं सगळी स्तोत्र म्हणून घे पाहिजे तर. तसं काहीतरी करू ना, मी तयार आहे. हे कपडे वगैरे काय, आणि तसं पण मला स्वयंपाक येत नव्हता, पण कॅप्टन कुक आल्यावर मी शिकले की नाही. मग तसं काहीतरी करू ना. मला काय पण सांगा, पण याचं नटणं मुरडणं मला नाही होत. पण का? लॉजिक नाही, मॅजिक आहे. हिला तर मारू पण शकत नाही यार आपण. मुक्ता ऐक ना, आमच्यासाठी कर ना, साहिलसाठी कर. नाही जमणार. अगं असं कसं नाही जमणार? आम्ही आहोत ना सोबत. एकदा बोलेल ना नाही जमणार, मग नाही जमणार. का? मी ना लहानपणापासूनच अशी आहे. सगळी शक्तीचीच कामं केलीत मी. मायला वजन उचलायला मदत कर,
शेतातली कामं कर. माझ्या माईला लय कौतुक वाटायचं. सगळ्यांना सांगायची माझा पोरगा आहे हा. माझ्या बहिणी सिंधू, कावेरी, नर्मदा मला रक्षाबंधनाला राखी बांधायच्या मला. का म्हणे मी त्यांची रक्षा करावी म्हणून. एका दिवाळीत ना माईनं ठरवलं हाय सगळ्या पोरींना छान नटवायचं. पैसे नव्हते आमच्याकडे फार, पण तरी पण आमच्यासाठी नवे कपडे घेऊन आली, दागिने घेऊन आली, बांगड्या घेऊन आली. लई खुश होतो आम्ही. सगळे पाहुणे पण आले. पण हळूहळू सगळे फक्त सिंधूचेच कौतुक करायला लागले. तिचीच नजर काढायला लागले, तिचेच फोटो काढायला लागले. मी पण लय खुश होते माझ्या बहिणीसाठी. पण तूच बोलली ना परी, मी पण पोरगीच आहे ना. मला पण वाटतंच ना आपण सुंदर दिसावं, लोकांनी पण आपलं कौतुक करावं, आपले फोटो काढावे. पण नाही झालं तसं. मायनी पण नाही कौतुक केलं माझं. तेव्हा आपण ठरवलं बस आता नाही. आता यापुढे कधीच आरशासमोर जाणार नाही. सिंधू असायची सारखी आरशा पुढे नटायची थाटायची, पण मी कवाच नाही. एकदा असंच सिंधूची कुठल्या तरी पोरांनी छेड काढली, मग आली माझ्याकडे रडत. मी गेले ना आणलं पोरांना. माझ्याकडे आली माफी मागायला. मला डोकं फिरलं. मी तिला म्हणलं तू नटती ना अशी म्हणून पोरं मागं लागली तुझ्या. ह्यावरती मलाच उलटून बोलली. मला बोलली तू काय जळते का माझ्यावर? हा, मी चांगली दिसते म्हणून तुला त्रास होतो का? तेव्हा सहनच नाही झाला. तेव्हाच मी ठरवलं आपल्याला नको आहे सगळं. मग आली माझ्याकडं, सॉरी बोलली. मला पण लई वाईट वाटलं. तेव्हा मी तिला बोलले चुकी तुझी नाही, तू नटायलाच पाहिजे. चुकी त्या पोरांच्या नजरेत आहे. मी तिला बोलले तुला नटायचं तितकं नट, तुला कोण पण कधीच त्रास देणार नाही. आणि मग ठरलं सिंधूना आरशात बघायचं आणि मी फक्त शक्ती वापरायची. मग आता मला सांगा, ज्या गावाकडे आपल्याला जायचंच नाही त्याची एसटी का पकडायची? आनंदी, काय करताय येड्या झांब्या? पण यु नो व्हॉट मुक्स, आता तुला डबल चॅलेंज. म्हणजे तुझा मेकओव्हर करायचाच, पण तुझा हा जो कॉम्प्लेक्स आहे ना तो पण काढून टाकायचा. तुला मी इतकं सुंदर दिसू ना की आरशाला सुद्धा कॉम्प्लेक्स आलं पाहिजे. जोनिदा, खरं सांगू, किती सुंदर दिसतेस यार. इतकी सुंदर दिसतेस की आरशालाही कॉम्प्लेक्स येईल. साहिल सारखं बोलून तू काय साहिलची जागा भरून काढतोस का? नाही, फरक काय आहे, साहिल सगळ्यांशीच असं बोलतो, मी फक्त तुझ्याशी असं बोलतोय. असो त्याला ऑकवर्ड होतंय. आपण विषयाकडे वळूया. पण तुला बोलवलं कोणी? मी माझा कॉल म्हणजे आमचं काहीतरी असेल की नाही? हा, असेल ना काहीतरी, आमचं पर्सनल कम्युनिकेशन असेल ना काहीतरी. हा, तर जो मी तुला मगाशी ओझरतं म्हटलं फोनवर, काय आपल्याला मुक्ताचा ना जरा मेकओव्हर करायचा. परी जी आहे ना ती कॉस्ट्युम्स करणार आहे, आनंदी मेकअप बघणार आहे. माहितीये आपल्याला. तुला सांगतोय का मी हिच्याशी बोलतोय ना, मध्ये मध्ये लुडबुड करू नको ना.
तर तुला आम्ही ग्रूमिंग साठी बोलवलेलं आहे. काय हे काम परी आणि आनंदी नाही करू शकत. आपल्याला बऱ्याच गोष्टी बदलायला लागणार आहेत आणि ते फक्त तूच करू शकतेस. ऍक्च्युली तिला काय रॅम्प वॉक शिकवावा अशी तुझी कल्पना होती ना? हो आपण तसं बोललो. मग मला काय वाटलं विचार केल्यानंतर की बाई ठीक आहे, कपडे आणि मेकअप म्हणजे ठीक आहे ना, चाल कशाला बदलायची. म्हणजे बाई क्रिस गेलला राहुल द्रविड सारखं खेळायला कशाला लावायचं. तू असली फालतू उदाहरणं देऊ नकोस ना आणि आगाऊपणा करू नकोस. आपण काय कायमचं बदलायला चाललोय का? हा, आपण प्रयोग करून बघतोय ना. नाही, माझ्या डोक्यात एक छोटीशी कल्पना होती. आपण काय करूया, आपण आज हॉटेल बंद झालं की एक इथल्या इथेच एक फॅशन शो ऑर्गनाईज करूया आणि मुक्ताला त्याच्यात शो स्टॉपर म्हणून घेऊया. म्हणजे सगळ्यात शेवटी चालत येणारी मुलगी. तुला कळलं नसेलच म्हणून सांगतो. तर मुक्ताला तू पप्याच्या भाषेत सांगायचं तर रेमपोक शिकव. रेमपोक म्हणतो हा रॅम्प वॉकला. जॉनिताकडे बघून वाटतच भाई येत असेल तिला ते. हा, पण तू असं प्रॉपर शिकली आहेस भाई, म्हणजे प्रॉपर येतं तुला ते रॅम्प वॉक. अरे तू काय बोलतोयस? हा, काय बोलतोयस तू? हे म्हणजे JRD टाटांना विचारण्यासारखं आहे. तुम्ही बिझनेस कुठे शिकलायत का? तुम्हाला येतो का बिझनेस करता? अरे मी लंडनला होते ना, तेव्हा मी कॉलेजमध्ये आणि एका फॅशन हाऊससाठी मॉडेलिंग करायचंय. रिअली रिअली? श्रावण पिन नाही झालीस तू? ते काय असतं? अरे ही JRD टाटा आहे ही, आणि तू हे काय काय बोलतोस तू? हा, मी या तिघींना घेऊन येतो. सॉरी जोनिता. चिडला तो. हा, सॉरी, दरवाजा उघडा ठेवू का बंद? मी काय चाललंय तुमचं? आम्ही हिला मारतोय, हिच्या अंगातला मांस काढतोय म्हणजे ही मुलगी होईल. अरे काय बोलतेस तू? मुलगी असण्याच्या नक्की काय कॉन्सेप्ट आहेत तुझ्या? ए प्लीज तात्विक होऊ नकोस यार, मस्ती चालू आहे, मजा करतोय. अहो मग मस्ती झाली की बाहेर या, कारण मला जरा सिरियस काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. हे असं मस्ती झाली की या. अरे झाली मस्ती, ए वही तिकडे. हा बोल काय? नाही, मी ऍक्च्युली जोनिताला बोलवलं होतं तुला रॅम्पवॉक शिकवायला, तुझं ग्रूमिंग करायला. काय? वो गुड आयडिया. आता त्याचं काय करायचं? अगं ते असतं ना फॅशन शो मध्ये मुली चालतात एका मागोमागे एक. हो ते, आणि नवीन नवीन कपडे घालतात. तो फॅन्सी ड्रेस असतो. अगं नाही, कळलं मला. ते कॅटवॉक करतात त्यात. हो ना, तेच ना. हा, तर ते सगळं तू जरा तिच्याकडनं शिकून घ्या असं आम्हाला वाटतं. म्हणजे अगदी ती दाखवते तसं हुबेहूब रॅम्पवॉक तू नाही गेलास तरी चालेल. तुला काय मॉडेलिंग नाही करायचं. पण ह्या ग्रूमिंगमुळे काय होईल मुक्ता, तू जे आता नवीन कपडे घालणार आहेस, जे नवीन दागिने घालणार आहेस, जे नवीन शूज घालणार आहेस, त्यात तू कम्फर्टेबल होशील. हा, आणि ते घेऊन कसं वावरायचं याची तुला सवय होईल. राईट? आपण चालायला शिकायला कशाला पाहिजे? आता कशासाठी म्हणजे काय हे सांग ना यार परी. हा एक भाग आहे तुझ्या मेकओव्हर मधला. अरे काय तुम्ही चालायला शिकवता? येडे झाले का? तुमच्या त्या मॉडेल बिडल पेक्षा ना आमच्या गावाकडे बघा, आमची माई डोक्यावर घागर, कमरेवर घागर घेऊन कशी चालती. त्या मॉडेल पेक्षा ते बरं, आणि या मिनी स्कर्ट पेक्षा ना साडी बरी आमची. रॅम्पवॉक म्हणे. सॉरी गाईज, ही म्हणते ते 100% पटतंय मला. आता याला काही प्रत्युत्तर नाही माझ्याकडे. हा नाही, मलाही पटलंय, पण मुळात तू कुरूप आहेस म्हणून आम्ही तुला सुंदर नाही बनवतो.
तू अशी सुंदर मुलगी आहेस जिला स्वतःचं सौंदर्य कळलंच नाहीये म्हणून तुला सुंदर बनवतो, त्यामुळे हे करावंच लागणार. पण कशाला ते वॉक काय साहिलची इच्छा. राहीलच्या नावानं तुम्ही मला जे छळताय ना. काय आता चला. आधी तुझा मास्क काढायचा, मास्क काढायचा, मग वॉक करायचा. तुम्हाला दाखवून मी